आजच्या पिढीत ना एक मोठा बदल पाहायला मिळतोय. तो म्हणजे काय? तर नोकरीऐवजी ते व्यवसायाकडे वळत आहेत. स्वतःच्या नवीन कल्पनांना साकार करून ते एक स्टार्टअप बिझनेस सुरू करतायत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ खास अशा लोकांसाठी आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की जर तुमचा स्टार्टअप बिझनेस असेल, तर इन्कम टॅक्समध्ये तुम्हाला कोणते टॅक्स बेनिफिट्स मिळू शकतात. नमस्कार, मी सी ए प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण समजून घेणार आहोत की एक स्टार्टअप म्हणून तुम्हाला कोणते इन्कम टॅक्समध्ये बेनिफिट्स मिळू शकतात आणि मग त्यानंतर स्टार्टअप म्हणून ओळखल्या जाण्यासाठीच्या अटी. 2016 मध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी भारतात नवीन बिझनेसेसना चालना देण्यासाठी ह्या स्टार्टअप मोहिमेची घोषणा केली. आता ह्या योजनेचा उद्देश काय होता? तर स्टार्टअप्सना बँक फायनान्सिंग मिळवून देणं, त्यांना विविध टॅक्स एक्झेम्पशन्स मिळवून देणं आणि इतर लाभ देण्यासाठी ही योजना राबवली आहे. आता जर तुम्ही स्टार्टअप इंडिया अंतर्गत एक रजिस्टर्ड स्टार्टअप असाल, तर तुम्हाला पुढील 3 टॅक्स बेनिफिट्स मिळू शकतात. पहिला आहे टॅक्स हॉलिडे फॉर 3 इयर्स. म्हणजेच काय? तर ATIAC एक्झेम्पशन. जर तुमच्या स्टार्टअप बिझनेसला मान्यता मिळाली असेल, तर बिझनेस सुरू झाल्यापासून कोणत्याही पहिल्या 10 वर्षात तुम्ही सलग 3 वर्षांसाठी टॅक्स हॉलिडे क्लेम करू शकता. म्हणजे काय? तर त्या 3 वर्षात जो काही प्रॉफिट होईल त्यावरती तुम्हाला इन्कम टॅक्स भरायचा नाही आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट काय आहे? तर तुमचा हा जो काही स्टार्टअप बिझनेस आहे तो एकतर कंपनी किंवा LLP म्हणून रजिस्टर्ड पाहिजे आणि ते सुद्धा 1 एप्रिल 2016 नंतर तुमचा हा व्यवसाय रजिस्टर्ड पाहिजे. त्याआधी जर रजिस्टर्ड असेल तर तुम्हाला हा बेनिफिट क्लेम करता येणार नाही. आता ह्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. समजा माझी एक कंपनी आहे PQR प्रायव्हेट लिमिटेड, जी मी 1 एप्रिल 2017ला रजिस्टर केली आहे आणि मग 2018-19 मध्ये मला स्टार्टअप म्हणून मान्यता मिळाली. त्याचबरोबर मला ATIACचं सर्टिफिकेटसुद्धा मिळालं आहे आणि मग 2018-19 मध्ये मला जर 10 लाखाचा प्रॉफिट असेल तर मला त्या प्रॉफिटवर कोणताही टॅक्स भरायचा नाही आहे. त्याचबरोबर पुढील 2 वर्षांसाठी सलग 2 वर्ष जी आहेत म्हणजे फायनान्शियल इयर 19-20 आणि 20-21 मध्ये पण मला जो काही प्रॉफिट होईल त्यावरती टॅक्स भरायचा नाही आहे. आता स्टार्टअप्समध्ये हा बेनिफिट क्लेम करण्यासाठी नुसतं स्टार्टअप इंडियाची मान्यता पुरेसी नाही आहे, तर तुम्हाला ATIACसाठी एक सेपरेट ॲप्लिकेशन करायचं आहे. ॲप्लिकेशन करण्याची जी काही प्रोसेस आहे ना, ती मी कमेंट सेक्शनमध्ये पिन केलेली आहे. तुम्ही ते पाहून ॲप्लिकेशन करू शकता. तरीसुद्धा त्यामध्ये तुम्हाला काही शंका येते, अडचण येते, तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. ॲप्लिकेशनसाठी खूप बेसिक डॉक्युमेंट्स लागतात. पहिलं तर आहे की तुमची कंपनी असेल तर MOA AOA म्हणजेच मेमोरँडम ऑफ असोसिएशन, आर्टिकल ऑफ असोसिएशन. LLP असेल तर LLPची डीड अटॅच करायची आहे. त्याचबरोबर तुमच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचं एक रेझोल्युशन अटॅच करायचं आहे, ज्यामध्ये तुम्ही मेन्शन केलं आहे की तुम्ही ATIACसाठी एक्झेम्पशनचं ॲप्लिकेशन करताय. तुमचे जे काही फायनान्शियल स्टेटमेंट्स असतील म्हणजे बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, ते तुम्हाला तुमच्या CA कडनं सर्टिफाईड कॉपी घेऊन ते तिथे अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर एक 2 ते 3 मिनिटाचा तुमचा व्हिडिओ बनवायचा आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचा बिझनेस प्रेझेंट करताय की काय बिझनेस आहे, काय प्रॉडक्ट आहे, प्रॉडक्ट असेल तर त्याचा डेमो, त्यानंतर तुमच्या बिझनेसचं रेव्हेन्यू मॉडेल काय आहे, बिझनेसमध्ये काही टेक्नॉलॉजिकल इन्व्हेन्शन्स आहेत का, इनोव्हेशन्स आहेत का, किंवा मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते आहे का, ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला तिथे अपलोड करायची आहे. त्यानंतर तुम्हाला अप्रूव्हल येईल, म्हणजेच एक सर्टिफिकेट येईल आणि त्या सर्टिफिकेटच्या आधारे तुम्ही हे एक्झेम्पशन क्लेम करू शकता. आता इथे जर तुम्ही चुकीची माहिती देऊन किंवा काही माहिती कन्सील करून जर हे सर्टिफिकेट मिळवलं असेल तर आणि सरकारला हे आढळून आलं की तुम्ही चुकीची माहिती देऊन हे सर्टिफिकेट मिळवलं आहे, तर तुमचं हे एक्झेम्पशन विड्रॉ केलं जाऊ शकतं आणि तुमच्या अगेन्स्ट इन्कम टॅक्समध्ये कारवाईसुद्धा होऊ शकते. दुसरा टॅक्स बेनिफिट आहे सेक्शन 54EE. आता तुमचा स्टार्टअप आहे, ज्याला स्टार्टअप इंडियाखाली मान्यता मिळाली आहे आणि तुम्हाला लाँग टर्म कॅपिटल गेन झाला आहे. तर हा गेन तुम्ही 6 महिन्याच्या आत सरकारने सांगितलेल्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्यावरती काही टॅक्स भरावा लागत नाही. आता ही इन्व्हेस्टमेंट आहे ती 3 वर्षांसाठी लॉक इन असते, म्हणजेच 3 वर्षापर्यंत तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट विड्रॉ करू शकत नाही आणि विड्रॉ केलीच तर तुम्हाला त्यावरती योग्य तो टॅक्स भरावा लागेल आणि ह्या फंड्समध्ये ना तुम्ही जास्तीत जास्त 50 लाखापर्यंतच गुंतवणूक करू शकता. तिसरा टॅक्स बेनिफिट आहे सेक्शन 54GB. आता समजा तुम्ही इंडिव्हिज्युअल आहात किंवा HUF आहात आणि तुम्हाला तुमची रेसिडेन्शियल प्रॉपर्टी विकून काही लाँग टर्म कॅपिटल गेन झाला आहे,
तर हा गेनवरचा टॅक्स वाचवण्यासाठी तुम्ही तो गेन एका स्टार्टअपमध्ये गुंतवू शकता आणि त्या स्टार्टअपचे तुमच्याकडे 50% किंवा त्यापेक्षा अधिक शेअर्स असले पाहिजेत. तसं असेल तर मग तुम्हाला ह्या गेनवरती कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. आता इथे ही जी काही लॉक इन पिरियड आहे तो 5 वर्षाचा आहे. म्हणजेच पुढील 5 वर्ष तुम्ही त्या स्टार्टअपचे शेअर्स विकू शकत नाही. आता ह्यामागे सरकारचा काय उद्देश आहे? तर लोकांनी जास्तीत जास्त स्टार्टअप बिझनेसेसमध्ये पैसे गुंतवावेत, जेणेकरून स्टार्टअप्सना एक बूस्ट मिळेल. आता हे झालं टॅक्स बेनिफिट्सचं. पण जर तुम्हाला स्टार्टअप इंडिया अंतर्गत स्टार्टअप म्हणून मान्यता मिळवायची असेल तर त्याच्या 5 अटी आहेत. पहिलं आहे की तुमचा बिझनेस सुरू झाल्यापासून म्हणजेच रजिस्टर झाल्यापासून 10 वर्षाचा कालावधी संपलेला नाही आहे आणि हा जो काही बिझनेस रजिस्टर्ड आहे तो 1 एप्रिल 2016 नंतरचा रजिस्टर्ड आहे. दुसरं आहे की तुमचा व्यवसाय एकतर कंपनी किंवा LLP म्हणून रजिस्टर्ड असला पाहिजे. तिसरं आहे की बिझनेस सुरू झाल्यापासून कोणत्याही एका वर्षात 100 कोटीच्या वर तुमचा बिझनेसचा टर्नओव्हर गेलेला नाही आहे. चौथं आहे की ही जी काय कंपनी आहे ती एका जुन्या कंपनीपासून स्प्लिट होऊन झालेली नाही आहे, तर ही ऑलटुगेदर एक नवीन कंपनी तुम्ही रजिस्टर केली आहे. आणि 5वं आहे की तुमच्या बिझनेसमध्ये ना काही इनोव्हेशन्स आहेत, टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन्स असतील किंवा तुमच्या बिझनेसमधनं मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार असेल, तर या 5ही अटी जर तुम्ही पूर्ण केलात तर तुम्हाला स्टार्टअप इंडिया मोहिमेच्या अंतर्गत स्टार्टअप म्हणून मान्यता मिळेल. हे सर्टिफिकेट तुम्हाला DPIIT ह्या डिपार्टमेंटकडनं मिळतं. आता या सर्टिफिकेट तुम्ही कसं घेऊ शकता ह्याची जी काही लिंक आहे पोर्टलची ती मी कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही ह्या लिंकवरती जाऊन जर तुमचा बिझनेस इलिजिबल स्टार्टअप असेल, तुम्ही ह्या अटी पूर्ण करत असाल तर नक्कीच रजिस्ट्रेशन करून स्टार्टअप इंडियाचा तुम्ही बेनिफिट घेऊ शकता. सो मला खात्री आहे की आजच्या व्हिडिओमुळे तुमचा जर व्यवसाय स्टार्टअप इंडियाखाली फॉल होत असेल तर तुम्हाला कोणते टॅक्स बेनिफिट्स मिळू शकतात हे तुम्हाला व्यवस्थित समजलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.